ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव काय आहे रे? केमिकल कायनेटिक्स, लेक्चर नंबर 4. आज आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली आज आपण पॉईंट चालू करू. ऑर्डर ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची मला ऑर्डर बघायचं आहे की नेमकी मी ऑर्डर म्हणजे काय म्हणतो. डायरेक्ट डिफाईन करू आपण. त्याच्या अगोदर एक केस घेतो मी. इथं एक रिॲक्शन आपण कन्सिडर करूया. बघा इथं कन्सिडर अ रिॲक्शन. आपण प्रत्येक वेळी कोणती एक रिॲक्शन घेतो रे. याच्यामध्ये काय रिॲक्शन होती बघा. ए मोल्स ऑफ, मोठ्याने सांगा, ए प्लस, बोला सगळे, आवाज होती सगळ्यांचा, बी मोल्स ऑफ बी गिव्स सी मोल्स ऑफ सी प्लस बी मोल्स ऑफ डी. इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता अकॉर्डिंग टू रेट लॉ, आपण या इक्वेशनसाठी रेट लॉ अप्लाय कसं करायचं. मला रेट लॉ काय सांगायचं अकॉर्डिंग टू रेट लॉ. तर रेट ऑफ अबो रिॲक्शन, हा रेट काय होता रे. रेट इज इक्वल टू काय करायचो मी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आठवतंय सगळ्यांना. ए रेस टू काय घ्यायचो, ए घ्यायचो का एक्स घ्यायचो, एक्स घ्यायचो, एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आठवतंय सगळ्यांना. आणि मला आता ऑर्डर जर बघायची असेल, ऑर्डर काय सांगते मला, आपण ऑर्डरमध्ये काय करायचं, या दोघांची फक्त बेरीज करायची. कळते का सगळ्यांना. मग सिम्पली मी तर काय करतो बघा, याच्या खालीच लिहितो ऑर्डर, की जी मी डिनोट करतो. लेटर कोणतं वापरतो रे आपण ऑर्डरसाठी, लेटर एन. काय फॉर्म्युला बनेल, एक्स प्लस वाय. आता इथंपर्यंत तर मला क्लिअर आहे आणि सिम्पल कन्सेप्ट आहे रे. फक्त आता इथून पुढं काय करायचं आहे मला, तर हे डिफाईन जर करायचं असेल तर मी ऑर्डरला डिफाईन कसं करणार, कसं करायचं डिफाईन सांगा. ही काय आहे रे, हे साईन कोणतं आहे, मोठ्यानं बोला, कशाचं आहे, प्लस. बेरजेचं साईन आहे ना. मग कशाची बेरीज करतोय मी, एक्स वाय. एक्स आणि वाय काय आहेत रे, पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय, बोला पटकन. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे. एक्स म्हणजे ए ची पॉवर आणि वाय म्हणजे त्या बी ची पॉवर किंवा बीच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर. मग डिफाईन पण तसंच करायचं त्याला बघा रे. ऑर्डर इज सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आणि मला सांगा रे, हे जे लिहिलंय हे वालं, हे कुठला लॉ आहे रे, कोणता लॉ, इन रेट लॉ एक्सप्रेशन किंवा इक्वेशन, बरोबर नाही झाली त्याची डेफिनेशन. आता पुढं काय करायचं, एक मिनिट फक्त इथे राहिलेलं यायचं रे. काय राहिले सांगा रे, कॉन्स्टंट के राहिला ना लिहायचं इथं. के म्हणजे तुमचा तिथं रेट कॉन्स्टंट आहे. आता मला काय करायचं आहे याच्यामध्ये बघा रे. तर इथंपर्यंत तर सगळ्यांना समजलं आपण करतोय काय. तर पुढं काय करणार मी याच्यामध्ये, मला आता केचं युनिट फाइंड आउट करायचं आहे किंवा के बघायचं आहे. के म्हणजे काय आहे तुमचं, रेटचा कॉन्स्टंट आहे. आणि ऑर्डर म्हणजे काय असते रे, ह्यांची बेरीज करायची. समजा बेरीज 0 आली तर ऑर्डर कोणती झाली, 0 ऑर्डर. 1 आली तर फर्स्ट ऑर्डर, 2 आली तर, 3 आली तर थर्ड ऑर्डर. हे तर क्लिअर आहे. मग मी इथं काय करतो याच्यामध्ये, तर एकदम सिंपल आपण कन्सेप्ट घेऊ. फॉर्म्युला फक्त थोडासा मॉडिफाय करून हे करू. काय करतो बघा इथं आपण, रेट कॉन्स्टंट आणि युनिट करतो मी इथं. त्याच युनिट पण मला बघायचं आहे ना आता. ओके, मला फॉर्म्युला सांगा. हाच मी परत कॉपी पेस्ट करतो. इथं काय फॉर्म्युला होता रे, रेट इज इक्वल टू सांगा पटकन, के इंटू ए रेस टू काय, ए बोला पटकन रे, एक्स इंटू बी रेस टू काय रे, वाय. कळतंय का सगळ्यांना, सिम्पल आहे. आता पुढं काय करूया, याला थोडंसं मॉडिफाय कसं करायचं बघा. याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये सिम्बल कोणता आहे इकडं, ए आणि बीमध्ये मल्टिप्लायचं आहे. ह्याला उचलायचं आणि पलीकडे फेकायचं. काय होणार त्यांचं, कुठं जाणार ते, डिवाइडला जाणार. म्हणजे इथं काय झालं याच्यामध्ये, तर इकडं के लिहितो रे, के इज इक्वल टू रेट अपॉन सांगा पटकन, ए रेस टू एक्स आणि बी रेस टू वाय. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजते का काय करतोय. आता मला तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये जे 2 ब्रॅकेट होते, 2 ब्रॅकेट म्हणजे कोणते, कॉन्सन्ट्रेशनचे. हे ए आणि बी काय आहेत रे, दोन्ही पण इथं कॉन्सन्ट्रेशन आहेत का नाही सांगा. मग मी काय करतो, या दोघांसाठी एकदाच कॉन्सन्ट्रेशन लिहितो. मग तुम्ही मला सांगा, हे पण कॉन्सन्ट्रेशन, हे पण कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे बेस तुमचा सेम झाला. मग एक्स आणि वायचं काय करायचं, ॲड करायचं ना त्यांना. म्हणजे मी इथं पुढं काय करतो, इथं बघा याच्यामध्ये, तर हे इक्वेशन तसंच ठेवतो. के इज इक्वल टू काय होतं बघा रे, रेट. फक्त लिहिताना कसं करतो, सेपरेट लिहितो रे, 1 सेपरेट घेतो असा, अपॉन कॉन्सन्ट्रेशन दोघांसाठी घेतलं आणि ॲरो इथं काय लिहायचं रे,
एक्स प्लस वाय. आणि मला सांगा एक्स प्लस वाय म्हणजेच काय आहे तुमच्याकडे बघा बरं लिहिलं वरती कुठं तर ऑर्डर म्हणजेच काय एन. मग सिम्पली काय करतो चेंज इथं के बरोबर रेट सांगा पटकन इनटू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन रेस टू एन वेर एन इज युअर ऑर्डर. कळतंय सगळ्यांना. ओके आता एक काम करूया आपण इथे काय करतो बघा केसेस घेतो. रोमन फर्स्ट घेतला फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. हे झिरो ऑर्डर म्हणजे यांची व्हॅल्यू किती ठेवायची याच्यामध्ये रे एन इज इक्वल टू 0 ठेवला. पण त्याच्या अगोदर मला युनिट ठरवायचं आहे ना त्याचं. मला सांगा तुम्ही रेट मी कशामध्ये मोजतो सांगा रेट कशामध्ये मोजतो आपण. हां पटकन सांगा. हां रेट ऑफ रिॲक्शन मोल पर लिटर पर सेकंद. समजतंय सगळ्यांना. हे कशाचं युनिट आहे दिस इज युनिट फॉर रेट ऑफ रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर मी कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतो मोलॅरिटी थोडक्यात रे नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे कशामध्ये मोजलं मोल्स पर लिटरमध्ये मोजतोय. म्हणजे शेजारी मी दुसरा गोल ड्रॉ करतो इथं दिस इज फॉर कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर. आता हेच फक्त ठेवायचं तिथं बघा. झिरो ऑर्डर आहे ना. रेट कशात मोजतोय सांगा मला पटकन. हां बोला पटकन. रेट कशात मोजायचा मोल हां पर लिटर पर सेकंद बरोबर इनटू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन कशात मोजतो मी मोल पर लिटर रेस टू काय रे हे बोला पटकन रेस टू 0. आणि मला माहीतच आहे एनिथिंग रेस टू 0 1 बरोबर ना. कोणत्याही संख्येच्या डोक्यावरती मला 0 दिसलं तर मी काय लिहितो 1 लिहितो तिथं. म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली 1 झाले. निघून गेली म्हटलं तर चालेल. शिल्लक राहिलं एवढंच. म्हणजे मला काय समजतंय जर माझ्याकडे 0 ऑर्डर असेल तर माझं युनिट काय बनतं सांगा मोल पर लिटर पर सेकंद. सिंपल आहे की नाही सांगा. कळतंय सगळ्यांना. आता मी काय करतो याच्यामध्ये ऑर्डर घेताना घेतो फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फर्स्ट किंवा 1 ऑर्डर करतो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मला सांगा इथं एन किती असेल रे याच्यामध्ये एन इज इक्वल टू 1 असेल. टाका व्हॅल्यूज काय होणार इथं के बरोबर हां सांगा पटकन के बरोबर रेट्स युनिट काय आहे माझ्याकडे हां मोठ्याने सांगा सगळ्यांनी मोल पर लिटर पर सेकंद इनटू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन कशात मोजणार आहे मी मोल पर लिटरमध्ये मी क्लोज करतो 1 घेतो. एनिथिंग रेस टू 1च येतं. मग टर्म तशीच राहते. मग जर माझी टर्म तशी असेल तर आता एक डोकं चालवायचं काय काय कॅन्सल होतंय बघा. ह्या मोलला हा मोल मी कॅन्सल करून टाकला. राहिले काय मागं शिल्लक लिटरला लिटर कॅन्सल. म्हणजे याची युनिट काय झालं तयार इथं बघा पटकन सांगा सेकंडचा इनवर्स. दिस इज युनिट फॉर कशासाठी रे कशासाठी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता थर्ड केस घेतो इथं कोणते येणार रे सेकंड ऑर्डर रिॲक्शन. एन किती घ्यायचं सांगा पटकन मला. एन किती घ्यायचं 2 घ्यायचं ना. म्हणजे इथं झाला माझा एन बरोबर 2. डोक्यात जात आहे सगळ्यांच्या. समजते का काय करतोय. आता पटकन मला सांगा कसं लिहायचं बघा. के इज इक्वल टू सांगा रेट कशात मोजतोय कशात आहे हां मोल पर लिटर पर सेकंद इनटू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन कशात मोजणार आहे मोल पर लिटर. तो कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर होणार आहे ना. मी अगोदरच काय करतो याच्यामध्ये तर मोल पर लिटर इनटू मोल पर लिटर सेपरेटली तू चालेल लिहिलं तर. आता चेक करा कशाला काय कॅन्सल होतंय पटकन चला रे बघा जरा कॅन्सल काय होतंय का तिथं. हां फास्ट थोडंच जर पटकन बघून रे काय होतंय कॅन्सल बघा. ह्या मोलला हा मोल कॅन्सल झाला बरोबर नाही सांगा. या लिटरला हे लिटर काय झालं कॅन्सल झालं. आता शिल्लक काय राहिलं तिथं बघा बरं जरा शिल्लक काय राहतंय वरचं सगळं संपलं का सेकंद आहे ना वर फक्त शिल्लक रे. ओके फक्त सेकंड इनवर्सवर शिल्लक आहे. हा एक शिल्लक आहे आणि काही शिल्लक आहे बघा याच्यामध्ये मोल आणि लिटर इनवर्स शिल्लक आहे. आता मला तुम्ही सांगा या मोलची पॉवर किती इथं खाली किती आहे बघा 1 आहे का -1 आहे 1 दिसते सगळ्यांना. हा जर मी इथनं उचलून वर फेकला तर पॉवर काय होणार सांगा -1 होणार. म्हणजे इथं काय झालं मोल रेस टू -1 ठीक. लिटरची पॉवर काय आहे वर आल्यानंतर +1 झाले म्हणजे इथं काय झालं लिटर. त्याच्यानंतर पुढं
सेकंड इनवर्स. हे युनिट कशासाठी झालं रे, कशासाठी झालं सांगा, फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आता एक क्वेश्चन मी तो तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. काय करूया बघा त्याच्यामध्ये. तर पेपरमध्ये काय करतात रे, जर CETचा पेपर असेल तर कदाचित विचारतील तुम्हाला, कदाचित बरं खरं काय विचारतील, तर युनिट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे रे, किंवा सॉरी युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट K फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय येतं, सेकंडचा इनवर्स. रट्टा मारतोय का आपण, मी कोणता फॉर्म्युला वापरला त्याच्यासाठी, हावाला वापरतोय ना, बरोबर ना. मला काय करायचं आहे, फॉर्म्युले तिथं मॉडिफाय करायचे आहेत, मला माझे फॉर्म्युले एसेल पटकन रे तयार करायच्यात. म्हणजे इथं काय झालं बघा, काय करायचं बघा याच्यामध्ये, तर हे कशाचं युनिट झालं, रेटचं युनिट झालं, बरोबर ना. आता एक काम करूया, CETचा पेपर असेल तर डायरेक्टली क्वेश्चन पडला, पण जर समजा JEEचा नीटचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन पडतात रे, एकदम व्हॅल्यू देतात न्यूमेरिकलमध्ये, विचारतात की त्या रिॲक्शनचे ऑर्डर काय आहे. फॉर एक्झाम्पल बघा क्वेश्चन, जर कालचा क्वेश्चन सांगतो, काल आपण लिहिला तो, पटकन सांग. हां युनिट सांग फक्त त्याचा काय आहे बघा. क्वेश्चन, द रेट ऑफ रिॲक्शन इज किंवा वेट हां, द रेट कॉन्स्टंट फॉर अ रिॲक्शन, त्याची व्हॅल्यू काय दिली बघा तिथं, काय देतोय व्हॅल्यू बघा आपण त्याच्यामध्ये, रेट कॉन्स्टंट फॉर अ रिॲक्शन 7.25 × 10⁻³ मला युनिट सांगा त्याचं काय घेतलेलं आपण, हां मोल रेज टू -3 हां लिटर क्यूब सेकंड इनवर्स, असंच होतं ना. ओके, आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला इथं याच्यामध्ये, तर फाइंड ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हे ऑर्डर म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे रे, एन फाइंड करा, हे तर कळतंय सगळ्यांना. ओके, तर असा क्वेश्चन दिसला की मी काल सांगितलं काय करायचं रे, आपण काल काय करत होतो, एक सिम्पल एक फॉर्म्युला इथे मी वापरतो. काय फॉर्म्युला होता माझ्याकडे याचा, काय होता रे, युनिट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेज टू 1 - n सेकंडचा इनवर्स. आपण बघितलेलं तो फॉर्म्युला कसा तयार केला तर इन डेप्थ मी तुम्हाला अगोदर पण सांगितले. जिथे सिम्पली काय करतो बघा इथं, तर हां याच युनिट काय आहे बघा, हे दिले तुम्हाला बघा इथं, मोल रेज टू काय रे -3 लिटर क्यूब आणि सेकंडचा इनवर्स इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेज टू -3. मला सांगा तुम्ही पटकन, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजता रे, कशामध्ये मोजता, मोल पर लिटरमध्ये, मी शिकवलेलं काल. पण त्याच्या अगोदर इथे कॅन्सल काय होतंय बघा, त्याला हा कॅन्सल झाला आणि चेंज काय करायचं बघा इथे सांगतो पटकन तुम्हाला. मोल, आता जर तुम्ही इथे चेक केलं असा, हा लिटर आहे, जर मी खाली डिवाइडला घेतला तर काय होणार रे, लिटर क्यूब होणार ना, पण व्हॅल्यू काय होणार त्याची, +3 ची -3 झाली. आता सिम्पली काय करतो बघा, हा जर -3 झाला आणि हा अगोदरचा होता तो तसाच -3, हा आता झालेला -3 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन कशात मोजला आपण सांगा पटकन, मोल पर लिटरमध्ये मोजतो. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, रेज टू -1 काय रे, 1 - n मी तसाच ठेवला. आता पुढं मला सांगा, हे दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय, सेम बघा बरं, काय सेम दिसतंय, -3 तिथे काय आहे, सेम आहे. आपण एकदम सिम्पली काय करायचं, या इथून दोघांना पण उचलून बाहेर घ्यायचं. मग तुम्ही मला सांगा, समजा मी फॉर्म्युला असा लिहिला इथं, मोल अपॉन लिटर केलं आणि कॉमन काय घेतला रे, -3ला मी कॉमन काढला, चालतंय असं केलं तर. पुढं काय झालं आता सांगा पटकन, मोल पर लिटर रेज टू काय रे 1 - n. हे मॅथ्समध्ये असं झालं तर आपण काय करतो सांगा पटकन, काय करतो बघा, चेक करा जरा, बेस सेम आहे रे, पॉवर सेम आहेत ना त्याच्या, मग पॉवर इक्वल टाकतो का नाही सांगा. म्हणजे इथे मी काय करणार, -3 इज इक्वल टू 1 - n. मग तुम्ही पटकन मला सांगा, आता काय करूया बघा, n इकडे आला +n झाला, -3 इकडे आलो काय होणार रे, काय होणार सांगा मला पटकन. म्हणजे काय झालं इथं बघा, 3 होणार ना, 3 म्हणजे n बरोबर किती झाला रे, 4. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय झाली सांगा पटकन, काय झाले 4. ओके आले बरोबर. आता काय करायचं बघा सांगतो तुम्हाला, हा क्वेश्चन कसा पडला,
तुम्हाला कशावरून मी ओळखलं रे? ह्याच्यावरून ओळखलं. हे तुम्हाला जेईला किंवा नीटला शक्यतो जेईलाच असे लेवलचे विचारणार आहे. सीईटीला विचारतील का रे? सीईटीला याच्यावरती क्वेश्चन कसे पडतात तर डायरेक्टली तुम्हाला विचारतात युनिट कसं असेल त्याचं, कोणत्या पण ऑर्डरचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल झिरोचं विचारतील, परत कशाचं विचारतील, फर्स्ट सेकंडचं किंवा थर्डच विचारतील. तुम्ही जर सीईटीचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. काय फॉर्म्युला आहे सांगा पटकन मला. हां, के इज इक्वल टू रेट इंटू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन रेस टू एन. एन म्हणजे काय आहे तिथं? एन फॉर कॉन्सन्ट्रेशन ना. आणि कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय? त्या ग्लासमध्ये, त्या चहाच्या कपामध्ये किती चमचे मी साखर टाकतोय ते कॉन्सन्ट्रेशन कशाचं झालं? त्या साखरेचं असणाऱ्या पाण्यामध्ये. पण केमिस्ट्रीमध्ये मी तसं मोजतो, चमच्यानं मोजतो का रे प्रत्येक वेळी, का पोत्यानं मोजतो? आपण समजा मार्केटमध्ये गेलो, कांदे घ्यायचे मी किलोवरती कांदे घेतो, बटाटे घ्यायचे किलोवरती घेतो, दुकानात गेलो साखर घेतली किलोवरती, तेल घेतलं लिटरवरती घेतलं. पण लॅबमध्ये किलोमध्ये काम चालतं का रे? ग्रॅममध्ये चालतं, मिलीग्रॅममध्ये चालतं, किंवा सगळ्यात बेटर ते अवोगॅड्रोजनं सांगितलेलं मोलमध्ये चालतं ना. म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतो तर एखादा हायड्रोजनचा समजा मी 1 ग्रॅम घेतला तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी शिकवलं आहे बघा मी 6.022 इंटू 10⁻² किती होतं रे? 23. म्हणजे मी 23 वेळा 0.0000000 देत जाणार. एवढा मोठा नंबर आहे, तो आकडा मला बसवायचा आहे. आणि मग एका ग्रॅममध्ये येतो बघा तेवढे पार्टिकल्स आहेत. तुमच्या डोक्यात येते का बघा? समजा हायड्रोजनचा 1 ग्रॅम घेतला तर त्याच्यामध्ये मला 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल सापडतात रे. डोक्यात जाते का तुमच्या? आणि मला 23 काढायचे, काय करायचं? काय करतो तो सांगा? पॉवर शिफ्ट करायची. ही पॉवर कशी आहे रे? प्लस आहे. प्लसला कोण खाऊन टाकतं? मायनस खातं, बरोबर नाही सांगा? आणि मायनस पाहिजे असेल तर डेसिमल कुठे शिफ्ट करायचा? ट्रिक काय होती रे? आर एन, बरोबर? आर्यन होतं ना, राईट निगेटिव्ह, एल पी लेफ्ट पॉझिटिव्ह. म्हणजे हा डेसिमल पॉईंट मी 23 घर पुढे नेणार. हा किती मोठा नंबर बनेल बघा, 602200000000. खूप मोठा नंबर बनतोय रे. तेच मी मोजतो मोलमध्ये. इथं वापरले बघा मी. इथं कॉन्सन्ट्रेशन कसं मोजलं? नंबर ऑफ मोल्स पर, मोठ्याने सांगा, पर काय रे? लिटर. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. एक काम करायचं, पटकन व्हिडिओ पॉज करायचं, स्क्रीनशॉट घ्या त्याचा. ओके. आता इथून पुढे काय करायचं सांगतो तुम्हाला. ही तर कन्सेप्ट क्लिअर झाली. ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर कशी मोजायची शिकवल्या, दोघांची फक्त बेरीज मारायची. मला समजते ऑर्डर आपण कशी काउंट करतो ते इझिली कन्सेप्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पण आता पुढे अजून एक कन्सेप्ट येते, मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. म्हणजे ऑर्डर आणि त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो रे. आता इथं जर मी बघितलं याच्यामध्ये तर ऑर्डर तुमची 0 पण असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 किंवा फ्रॅक्शनल पण मध्ये पण येते रे. म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये, पॉईंटमध्ये पण ऑर्डर येते. पण इथून पुढे एक नवीन कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये काय करतो आपण बघा, मॉलिक्युल्सना बघतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती येतात. आता तुम्हाला आठवत आहे का बघा, मी तुम्हाला SN1 आणि SN2 शिकवलेली. मला सांगा SN1 मध्ये काय होत होतं रे? तिथं काय व्हायचं सांगा? मी काय घ्यायचो? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घ्यायचो की ज्याच्या शेजारी खूप गर्दी होती. आठवत आहे सगळ्यांना? एका कार्बनला मी 3 मिथाइल ग्रुप आणि 1 ब्रोमिन जोडलेला, आणि त्याच्यावरती अटॅक कोण करायचं? OH- म्हणजे न्यूक्लियोफाईल त्याच्यावरती अटॅक करायचा. प्रॉब्लेम काय व्हायचा तिथं रे? तर तिथं एवढी सारी गर्दी होती, त्या गर्दीमुळे OH-ला अटॅक करता येत होता का? OH- काय व्हायचं? अटॅक करायला आला तर ते मिथाइल ग्रुप त्या कॅप्टन अमेरिकाची अशी ढाल बनवायचे ना, शिल्ड बनवायचे, त्यामुळे तो मागं ढकलायचा. आणि Br- आणि OH चा चार्ज कोणता होता? Br चा चार्ज मायनस, OH चा चार्ज मायनस. आणि सेम चार्जेस काय करतात? काय करतात? रिपल्शन करतात ना. मग प्रॉब्लेम काय झाला? आपण तिथं काय केलं तर घेताना दोघंजण घेत होतो, पण रेट लॉमध्ये मला काय समजायचं, रिॲक्शनचा रेट डिपेंड कशा होता? फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. आपण मागच्या लेक्चरला जाऊन बघा, तुम्हाला समजते. फुटबॉलचं पण एक्झाम्पल सांगितलं ना, फुटबॉलच्या ग्राउंडचं, त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आठवते का बघा तुम्हाला? आता पुढं काय करायचं, एक नवीन टर्म येते याच्यामध्ये, हेडिंग देते तिथं पटकन, मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे रे, सगळ्यात सोपी टॉपिकमधली. फक्त काय करायचं आहे, जर तुम्हाला पहिलीमध्ये उभा 1 आडवे 2 जर झालं असेल तर समजणार बरं का रे. मोजा येतं ना, बोट ठेवून मोजायचं, जेवढे मॉलिक्यूल दिसतात तेवढी मोलिक्युलरिटी झाली त्याची रे. याचं लवकर आहे.
आता काय करतोय बघा आपण त्याच्यामध्ये हेडिंग दिलं सगळ्यांनी, डिफाईन कसं करायचं आहे बघा. तर नंबर ऑफ मोलेक्युल्स participating in given elementary reaction. हे एलिमेंटरीचा अर्थ आणि कॉम्प्लेक्सचा अर्थ काय रे पहिल्या लेक्चरमध्ये बघलेला. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन जी सिंगल स्टेपमध्ये होते आणि कॉम्प्लेक्स म्हणजे खूप साऱ्या स्टेपमध्ये होते. मग SN2 एलिमेंटरी, SN1 कॉम्प्लेक्स. का कॉम्प्लेक्स? किती स्टेपमध्ये होते रे? 2 स्टेपमध्ये होते. आता एक्झाम्पल बघा याची मी फळ्यावरती तयार करतो. तर A + B gives C. हे किती मोलिक्युल पार्टिसिपेट झाले तिकडं? किती झाले सांगा? 2. म्हणजे याची मोलिक्युलरिटी किती झाली रे? 2 झाली. तीच लिहिली नंबर ऑफ मोलिक्युल्स पार्टिसिपेटिंग. दोघं जण भाग घेतात ना सीला द्यायसाठी, म्हणजे इथं व्हॅल्यू आली तुमची 2 आली. समजा असं लिहिलं असतं मी इथं ट्वाईस A + ट्वाईस B + C gives P. आता चेक करा टोटल किती आहेत, मोजा. हो का, बेरीज करायची आहे फक्त बघा. 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, बरोबर ना. म्हणजे मोलिक्युलरिटी किती आली तुमची रे? 5 आली. आता याच्यानंतर समजा असं असतं एक्झाम्पल थ्राईस A gives X. किती येणार इथं? मोजा बरं. 3 येणार ना. नंबर ऑफ मोलिक्युल इथून कळतं मला रे, एवढं फक्त काउंट करायचं. म्हणजे इथं झालं थ्राईस झालं. आता हे काय झालं हे कळायसाठी मी फक्त असे काहीतरी एक्झाम्पल ॲड केले. पण पेपरमध्ये ज्यावेळी विचारतात ना, पेपरमध्ये काय करतात ते विचारताना एखादं कोणतं पण केमिस्ट्रीचं एक्झाम्पल विचारतील. फॉर एक्झाम्पल बघा, हां CH3Br + NaOH gives काय मिळतं इथं रे? हा OH काय करतो, या BRला खो घालतो. खो खो बघतो ना आपण, खो खोमध्ये काय होतं रे, यानेला खो घातला. पुढचा प्लेयर काय करतो, उठतो आणि काय करतो, पळत जातो ना. मग यानं खो घातला, कोणाला घातला? BRला. मग BRच्या जागी काय लिहायचं? OH लिहायचं. बाहेर कोण पडलं बघा पटकन. हां सांगा मला काय तयार झालं? CH3OH + हे मोठ्याने बोला रे. हां NaBr. हे क्लिअर आहे सगळ्यांना? किती जण आहेत हे? 4 कोण म्हणलं रे? हा एक आणि हा एक रे. टोटल किती झाले मोलिक्युल? 2 झाले. ज्याचं आन्सर काय आलं मोलिक्युलरिटीचं 2 आलं. आता सपोज करा मी थोडंसं पुढे एक्झाम्पल एक घेतो याच्यामध्ये. NH4NO2 हा डिकम्पोज होतो हिटिंग केल्यानंतर. याच्यातून बाहेर काय पडतं बघा, N2 + टॉईस ऑफ H2O. मला पटकन सांगा काय येणार आन्सर याचा? बघा जरा किती मोलिक्युल आहेत रे? विचार करा. 2 कसे रे? हा एकच आहे पूर्ण. म्हणजे मोलिक्युलरिटी किती झाली? 1 झाले. त्याचं आन्सर आलं इथं 1. आता पुढं काय करायचं आहे, जर मी दोन्हीमध्ये कन्सेप्ट मला सांगा रे, ऑर्डर 0 येत होती, मोलिक्युलरिटी कधी 0 येईल का? कधी येईल 0? विचार करून सांगायचं. अशी रिॲक्शन असेल का पृथ्वी तलावरती रे, ज्याच्यामध्ये 0 पार्टिकल भाग घेतात? 0 म्हणजे काय आहे? एक आकडा आहे, नंबर आहे. आणि रिॲक्शन करायची असेल तर कोणतर N कोणतर B पाहिजेच की रे, की किमान A तरी पाहिजे. म्हणजे सिंगल पाहिजे कोणतर, तिथं एकटा मोलिक्युल तरी पाहिजे. म्हणजे जर मी इथं नोट लिहायचं झालं तर नोट कशी आपण ॲड करतो बघा याच्यामध्ये. नोट नंबर फर्स्ट, पहिली नोट बघा याच्यामध्ये. ऑर्डर ऑफ रिॲक्शन may be 0 but molecularity never be 0. आणि दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला याच्यामधला, मला एक सांगा पटकन याच्यामध्ये, की जर समजा जर मी मगापासून तुम्हाला विचारलं तुम्ही मोलिक्युलरिटी बघताना काय शिकताय, काय करताय रे नेमकं? काय करताय सांगा? कुठलं प्रॅक्टिकल केलं आपण तिथं? कोणता एक्सपेरिमेंट केला आहे का? मी काय करतोय फक्त डोळ्यानं बघतोय सांगतोय, म्हणजे थिअरॉटिकली सांगतोय ना. पण ऑर्डर मी सांगू शकतोय का बघून?
सांगू शकतोय का? मला ऑर्डरसाठी कशाची गरज आहे? कशाची गरज आहे सांगा? एक रिॲक्शन इथे लिहितो, इथेच वरती स्पेस आहे म्हणून ॲड करतो बघा. इथे याच्यामध्ये काय रिॲक्शन आहे बघा, CH3 CCH3 Br प्लस मी केलं NaOH. तयार काय होतं इथं बघा, खू घालतोय Brला OH, म्हणजे तयार काय झालं CH3. इकडं पण काय रे, आणि इकडं काय CH3, पुढं काय आला OH आला, आणि बाहेर काय पडलं रे NaBr. मला या रिॲक्शनची मोलिक्युलरिटी सांगा किती येते बघा. मोलिक्युल स्वयं किती मोलिक्युल आहे तिथं, 1 का 2? 2 बरोबर ना. म्हणजे मोलिक्युलरिटी किती झाली, 2 झाली. ऑर्डर किती आहे? 1 का 1 रे? कोणती रिॲक्शन आहे? SN1 आहे की नाही सांगा. अरे डोकं चालतंय बघा थोडंसं तुमचं. ज्यावेळी तिनं मला ऑर्डर 1 सांगितलं, इथं गरज कशाची होती, आपल्याला एक्सपेरिमेंट करायला पाहिजे ना, की नेमका रेट कशावरती डिपेंड आहे माझा, ती मला ऑर्डर सांगते. म्हणजे ऑर्डर बघायसाठी मला एक्सपेरिमेंटची गरज आहे. मोलिक्युलरिटीसाठी कशाची गरज आहे? थिअरी माहीत असेल तरी चालतंय. म्हणजे इथं माझी दुसरी नोट काय बनेल याच्यामध्ये, ऑर्डर इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइनिंग कन्सेप्ट. तो कॉमा करतो मी याच्यामध्ये, कॉमा. पण आपण काय करतो, मोलिक्युलरिटी कशी आहे रे? मोलिक्युलरिटी इज थिअरॉटिकल कन्सेप्ट. म्हणजे मला थेअरी जरी माहीत असेल तरी कळते की नाही सांगा, कन्सेप्ट काय आहे तिथं समजते सगळ्यांना. काय करतोय ओके. आता इथंपर्यंत पूर्णपणे कंप्लीट आपण काय केलं रे, याच्यापर्यंत इथंपर्यंत कंप्लीट करतोय आपण ऑर्डर आणि मोलिक्युलरिटीमध्ये. डिफरन्स क्लिअर झाला सगळ्यांना? काय करतोय, अरे समजतंय का काय करतोय? ओके. एक काम करा, व्हिडिओ पटकन पॉज करा, हे लिहून घ्या पटकन फास्ट थोडंसं. ओके. आता काय करतोय बघा याच्यामध्ये आपण, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं की ऑर्डर म्हणजे काय होतं, किंवा त्याच्यानंतर काय रे मोलिक्युलरिटी म्हणजे काय, आणि दोघांचा मला फायदा काय किंवा कशासाठी मी त्यांना वापरतोय. आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला, तर इंटिग्रेटेड रेट लॉ बघायचं आहे रे. फर्स्ट ऑर्डरचा, सेकंड ऑर्डरचा, फर्स्ट 0 आणि फर्स्ट तर आपण इथं बघतोयच रे. आता सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर तुम्हाला हायर स्कूलमध्ये, म्हणजे जर तुम्ही पुढं केमिस्ट्री बरोबर राहिला असता तर तिथं तुम्हाला बघायला मिळेल. तुमचं असतं हेडिंग द्या पटकन तिथं, इंटिग्रेटेड रेट लॉ. हेडिंग द्या पटकन तिथं, इंटिग्रेटेड रेट लॉ. आता इथं आपण काय करतो बघा, सगळ्यात पहिलं तर मला हा लॉ बघायचा आहे 0 ऑर्डरच्या रिॲक्शनसाठी. 0 ऑर्डर रिॲक्शन. आता हे तर तुम्हाला क्लिअर होत असेल की सर जर आमच्याकडे 0 ऑर्डर असेल याचा अर्थ रेट लॉमध्ये त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावर काय असेल, 0च असेल ना. आपण ऑर्डर म्हणजे काय सांगतो, त्या रेट लॉमध्ये असं माहिती 2 मी स्क्वेअर ब्रॅकेट काढलेत बघा, त्यांच्या डोक्यावरती मला 0 दिसलं पाहिजे. मग आपण इथं काय करू शकतो, ह्याला डिफाईन करतो आणि मग तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन कसं घेत होते. तर 0 ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, तर द रिॲक्शन्स इन विच रेट ऑफ रिॲक्शन किंवा रेट इज प्रपोर्शनल टू, कशाला प्रपोर्शनल आहे बघा इथं, प्रपोर्शनल टू 0 पॉवर कशाची रे, कॉन्सन्ट्रेशनच्या टर्मचे, 0 पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म. क्लिअर आहे सगळ्यांना? एक सोपी रिॲक्शन घेतो याच्यामध्ये, काय करतोय बघा आपण इथं, तर एक रिॲक्शन आहे जिथं मला ए गिव्स प्रोडक्ट, एनं काय केलं रे, काहीतरी मला प्रोडक्ट दिला. आता तुम्ही मला सांगा तुम्हाला काय लिहायचं आहे इथं रे, रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं आहे. आपण रेट कसा लिहितो, या थेअरीनुसार किंवा अगोदर पण मी शिकलोय, रेट माझा प्रोपोर्शनल, तो रेट इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आणि ऑर्डर कोणते, ऑर्डर कोणते सांगा पटकन, 0. म्हणजे इथं काय झालं, डोक्यावर तुम्ही 0 घेतला. आता पुढं मला काय करायचं आहे रे, ए रेटचा अर्थ काय रे, मला सांगा. मला डी एच्या भाषेत लिहायचं आहे, आठवते डी एची भाषा, ए आणि समजा हा ए आणि हा पी म्हणजे प्रोडक्ट तयार होतोय. दोघांमध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी कोणाचं होतं आहे, एचं कमी होतं, आणि वाढतंय कोणाचं, प्रोडक्टचं वाढतंय. म्हणजे सोपं सांगतो काय करतो आपण,
तर मी एक 10 बॉल्स घेतले पांढऱ्या कलरचे आणि पुढं ठेवले. मला काय करायचं आहे, 10च्या 10 बॉल्सना लाल कलर द्यायचा आहे. डोक्याचं ते काय करायचं आहे, मला 10 बॉलला कोणता कलर द्यायचा आहे, लाल कलर द्यायचा आहे. मी 10 बॉल इथं ठेवले, हातामध्ये उचलला, लाल कलर दिला, पलीकडे फेकलं, म्हणजे माझा प्रोडक्ट काय आहे, रेड बॉल इज माय फायनल प्रोडक्ट. कळतंय का? मग तुम्ही मला सांगा, सुरुवातीला बॉल्स कुठले जास्त आहेत, व्हाईट बॉल जास्त आहेत. व्हाईट जास्त असतील ना, वाढत कोणते चाललेत, प्लस कोणते होतात, प्रोडक्ट बरोबर ना, रेडवाले. मायनस कोणते होतात, व्हाईटवाले मायनस होतात. मग तुम्ही मला सांगा, मायनस कोण होणार, ए होणार. आपण तो लिहितो कसा रे मायनसच्या फॉर्ममध्ये, आठवतंय कोणाला? हां, मायनस डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू करतो किंवा प्रपोर्शनल, ठीक आहे, इक्वल टू कॉन्स्टंट कोणता घेतो रे, के घेतला. नाही तर लिहिला मी काय रे, ए रेस टू 0 लिहिला. आता तुम्हाला पण माहीत आहे, एनिथिंग रेस टू 0 किती येतं रे, 1 येतं. म्हणजे इथं काय झालं याच्यामध्ये, तर बघा हो का, मायनस डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू काय रे, के झाला. कळतंय का सगळ्यांना? आता सिम्पली काय करतो, हा डी टी पलीकडे फेकला, ही तो कुठं आहे रे, कुठं आहे सांगा, डिवाइडला. पलीकडे गेल्यावर कुठं जाणार, मल्टिप्लाय जाणार. म्हणजे झालं काय इथं, तर मायनस डी ए बरोबर के डी टी. आणि मी काय करतो, हा मायनस पण इथं अप्लाय करतो, केला तरी चालतो ना. ओके, म्हणजे इथं काय समजतंय बघा तुम्हाला. आणि डीचा मिनिंग काय असतो रे, डीचा मिनिंग काय, हे डी म्हणजे काय, डिफरन्शिएशन म्हणजे काय, हां, छोटासा चेंज. कळतंय? म्हणजे छोटासा होणारा चेंज कशाचा रे, एचा, किंवा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कशाचा, एच्या कॉन्सन्ट्रेशनचा. आणि कशाला रिलेट करतोय, छोट्याशा टाईमला. म्हणजे तुम्हाला समजतंय का? बघा काय करायचं आहे, एक फ्लास्क घेतला, खूप मोठा फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये खूप मोठी रिॲक्शन चालू आहे, काहीतरी रिॲक्शन चालू आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं की एक काम करा, की एक 4 महिन्यासाठी त्या फ्लास्कमध्ये काय होतंय बघा. तुम्ही बघत बसणार आहे खुर्ची टाकून, मी काय करणार, अंदाज बांधतो आपण की बाबा 2 मिनिटात एवढं काम झालं. मग 4 महिन्यात किती होईल, आपण काय करतो तिथं रे, ते ॲड करत जातो ना काम सगळं. मग इंटिग्रेशन पण त्यासाठीच आहे मॅथ्समध्ये. हे छोटेसे पार्ट, छोटे पार्ट्स एकदम जोडायचे, त्यांची काय करायची, बेरीज करायची. ती बेरीज म्हणजे मला काय सांगते, इंटिग्रेशन सांगते. मग इथं मला गरज कशाची आहे, सगळं बघायचं असेल तर इंटिग्रेशन केलं पाहिजे. मी एक काम करतो, ह्याला नाव देतो इक्वेशन फर्स्ट. इथं नाव दिलं इक्वेशन फर्स्ट. आता काय करूया आपण याच्यामध्ये, तर इंटिग्रेशन का घेतलं, मला सगळ्या बिकरसाठी बघायचं आहे ना, थोडीच मी छोट्याशा पार्टसाठी बघणार आहे. इंटिग्रेटिंग इक्वेशन फर्स्ट. एक काम करूया, इथं सांगितलं इंटिग्रेशनचं, इंटिग्रेशन ऑफ डी ए बरोबर इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट काय आहे रे, के कॉन्स्टंट आहे, मायनस पण कॉन्स्टंट आहे, साईडला घेऊया ना त्याला. मायनस के मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, इंटिग्रेशन ऑफ डी टी. कळतंय सगळ्यांना काय करतोय आपण, अरे समजतंय का? ओके, आता पुढं काय करतो आपण याच्यामध्ये, तर बघा चेंज काय होतं, मला इंटिग्रेशन शोधायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय असतं रे, डी एक्सचं काय येतं, एक्स येतं. मग डी एचं काय येणार, ए येणार. ए कसला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झाला. म्हणजे आन्सर काय आलं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बरोबर, पुढं बघा मायनस के तसाच ठेवला मी. इंटिग्रेशन ऑफ डी टी काय येणार, मग हे सांगा पटकन, काय येणार, के टी बरोबर. आणि जर मी इंटिग्रेशन वापरलं तर कॉन्स्टंट घेतो, कोणता घेतो कॉन्स्टंट रे, तुम्ही सी लिहिता, इथं आय लिहितो मी, प्लस आय. आणि इथं प्लस आय काय झाला, हिअर खाली लिहितो मी याच्यामध्ये, हां हिअर प्लस आय काय सांगा मला, प्लस आय इज युअर इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. आता एक काम केलं पाहिजे, इक्वेशन इथं थांबवून कसं चालेल, हा कॉन्स्टंट आहे तर तुम्हाला पकडायचा आहे, मला त्याची व्हॅल्यू बघितली पाहिजे की नाही सांगा. मग आपण याच्यामध्ये काय करतो, तर मला सांगा सुरुवातीला ॲट इनिशियल हे रिॲक्शन सुरू झाली नाही, टाईम काय असेल रे, टी बरोबर किती असेल, 0 असेल. सुरूच झालं नाही रे अजून, काटा थोडीच झिरोपासून सुरू होणार ना, म्हणजे टी 0 झाला. मग टी जर 0 असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पण कुठलं असणार रे, ए 0 असेल. ए 0 म्हणजे काय, इनिशियल सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन. टाका व्हॅल्यू तिथं, काय होणार बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए
काय झालं, 0 झालं. बरोबर की नाही सांगा. का 0 झालं रे? कारण सुरुवातीचं आहे, इनिशियल आहे. बरोबर. मायनस के, टीची व्हॅल्यू किती आहे सुरुवातीला? 0 प्लस आय मी शोधतोय तिथं. मग तुम्ही सांगा के इंटू 0 0. मग इथं आय काय झालं रे? आय इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. करा व्हॅल्यू पुट इक्वेशन सेकंडमध्ये. मला सांगा सेकंड इक्वेशन काय बनेल इथं? पटकन बोला सगळे. काय बनेल? बाकी सगळ्या सेम ठेवा रे, हा फक्त तिथं टाका ना याची व्हॅल्यू. हां सांगा काय बनतंय बघा बरं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बरोबर हां मायनस के टी प्लस काय रे? काय होणार? हां कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0. इथंपर्यंत समजतंय सगळ्यांना? ह्याला आम्ही इक्वेशन नंबर देऊन ठेवतो कारण ह्याचा मला ग्राफसाठी वापर करायचा आहे. 3 झालं. आता एक काम करूया आपण. आपल्याला के शोधायचं आहे ना. हा समजा मायनस के टी इकडे आला, काय होणार? प्लस के टी. हा पलीकडे गेल्यावर काय होणार? डिवाइड कुठून? मल्टिप्लाय नाही ना, मायनस होणार ना. म्हणजे काय झालं बघ, इथं साईन कोणता आहे? प्लस. पलीकडे गेल्यावर मायनस. इथं कोणता आहे? इकडे आल्यावर प्लस. म्हणजे काय झालं? के टी बरोबर हां ए 0 मायनस ए. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता के आणि टीमध्ये साईन कोणतं असतंय? कशाचं? मल्टिप्लाय. टी पलीकडे न्या, कुठं जाणार? डिवाइडला. म्हणजे ए नॉट मायनस ए अपॉन टी. हे इक्वेशन झालं रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ. कशासाठी? कोणती ऑर्डर आहे रे? फॉर सांगा पटकन कोणती ऑर्डर आहे ही वाली? 0 ऑर्डर रिॲक्शन. आता एक काम करायचं आहे मला, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ कसा करायचा? तर मी ग्राफसाठी मला गरज कशाची असते रे? कोणता पण ग्राफ काढायसाठी गरज कशाची सांगा पटकन? कशाची गरज? एक्स आणि वाय व्हॅल्यूची गरज आहे ना सांगा. अरे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा अर्थ काय येतं? तर तुम्ही फिजिक्सच्या लॅबमध्ये जे प्रॅक्टिकल करता बघितले का कधी? म्हणजे तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8 माहीत आहे सगळ्यांना. तरी पण लॅबमध्ये व्हॅल्यू काढता का नाही शोधून? कशी काढता? काहीतरी एक्सपेरिमेंट करता किंवा फिक्स व्हॅल्यू असतात ते आपण टॅली करतो, चेक करत जातो ना. बाबा दिलेली क्वांटिटी 1 kg आहेच का? मला आन्सर आधी माहीत असतंय, मग आपण प्रॅक्टिकली चेक करतो. तसं मला ग्राफिकली बघायचं आहे. आता ग्राफ ड्रॉ करायसाठी मी इक्वेशन इथलं वापरतो, हे वाला वापरतो, इक्वेशन 3. मला इक्वेशन सांगा परत काय आहे तिथं रे? इक्वेशन काय सांगा? हे वालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के टी हां प्लस ए नॉट. ह्याचा ग्राफ करायचा आहे मला, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आपण 10th बघितले की नाही? कोणतं इक्वेशन होतं? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आठवत आहे का? तेच इक्वेशनला कम्पेअर करूया. हा काय झाला तुमचा? वाय झाला बरोबर. ह्याला वाय ॲक्सिसवर टाकायचा. हा काय झाला? के म्हणजे झाला यम. मग हा काय झाला शेजारचा? एक्स. हा झाला सी. अरे तुम्हाला 10th होतं की रे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म? मराठीवाल्यानं होतं चढ अंतरछेद रूपांतर, असंच काय तर नाव होतं ना. इक्वेशन काय सांगा? वाय बरोबर एम एक्स प्लस सी. आता ग्राफ ड्रॉ करायचा आहे मला. पटकन सांगा वायवरती काय घेऊ मी येतो? वाय ॲक्सिसवरती कोणता घ्यायचा आहे पॉईंट सांगा? वायवरती कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. म्हणजे काय करायचं? तर एचं कॉन्सन्ट्रेशन बदलत 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 जाते तिकडे घ्यायचं. या स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय? कॉन्सन्ट्रेशन किंवा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन घेतो ना आपण, बदलत चालेल ते घेतलं. इथं काय घ्यायचं? एक्सवरती टी घेतला, टाईम घेतला ना. ओके एक काम करा, मला तुम्ही सांगा तर केची साईन कोणता आहे? केचं प्लस आहे का मायनस आहे? मायनस आहे. मायनस असेल तर ग्राफ उलटा ड्रॉ करायचा, प्लस असेल तर सरळ ड्रॉ करायचा. आता कसा आहे? कसा दिसतोय सांगा? मायनस आहे. म्हणजे कसा ड्रॉ करायचा? उलटा ड्रॉ करायचा. आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला, हा ग्राफ तयार केला आणि कधी कधी काय होतं रे, तुमचा इंटरसेप्ट 0च येतो तेव्हा ग्राफ माझा ओरिजिनमधून जातो. कळतंय? मग इथं काय झालं बघा, हो का? ग्राफ उलटा ड्रॉ केला. इंटरसेप्ट म्हणजे काय? ग्राफ ह्या वाय ॲक्सिसला टच कुठं करतो? कुठं टच करतोय? इथं करतोय टच. म्हणजे हा पॉईंट कोणता झाला रे? ए नॉट झालं. कळतंय सगळ्यांना? बरोबर नाही सांगा? यम म्हणजे काय असतो तिथं? यम म्हणजे काय रे ग्राफवरती? आठवते 10th झालं. यम म्हणजे काय? अरे हा होता तुमचा, इथे मी लिहितो एक्स्ट्रा बघा रे. दिस इज युअर इंटरसेप्ट. मराठीमध्ये त्याला अंतरछेद म्हणता. इंटरसेप्ट म्हणजे काय?
किंवा छेद म्हणजे काय, समजा हा ग्राफ आहे माझ्या हातावरती बघा रे, हा दिसतोय ग्राफ सगळ्यांना, दिसतोय का? ओके. समजा मी इथून ग्राफ ड्रॉ केला, इथून असा वर चाललाय ग्राफ माझा, रेड पेन किंवा हे पेन म्हणजे ग्राफ आहे माझा, हा ग्राफ वरती चालला, हा ग्राफ समजा इथं माझ्या हाताच्या दोरीला थटतोय, ह्या ग्राफनं काय केलं, ह्या लाईनने काय केलं, इथं छेद मारला ना, आंतरछेद किंवा सेप्ट मारला, सेप्ट केलं इथं, कट केलं, म्हणजे हा पॉईंट कोणता झाला तुमचा, इंटरसेप्टचा कोणता पॉईंट आहे तिथं, सी वाला किंवा हा वाला ना, ए नॉटचा पॉईंट आहे ना तो तिथं, इथं झाला पॉईंट. आणि दुसरं म्हणजे काय, हा इंटरसेप्ट असेल तर ही व्हॅल्यू असते फॉर, ही पेन्सिलला लिहायचं तिथं एक्स ॲक्सिससाठी असते, हा असतो तुमचा स्लोप आणि हा असतो वाय ॲक्सिससाठी. मग इथं जर मी चेक केलं, स्लोप आपण लाईनचा कसा ड्रॉ करतो रे, असंच करतो ना. इथं स्लोप काय आहे तुमचं सांगा, स्लोप इज इक्वल टू मायनस के. हे तयार झालं किंवा हे कशासाठी झालं रे, तुम्ही ग्राफचा वापर करून पण के फाइंड आउट करू शकता ना, फक्त प्रॅक्टिकल करायचं बरं का. एका बाटलीमध्ये एक केमिकल घेतलं, त्याच्यामध्ये काहीतरी ॲड केलं, टाईम लावलं आणि कॉन्सन्ट्रेशन चेक करत गेलो आपण, काय नेमका त्याच्यामध्ये फरक होतोय ते मी चेक केलं आणि आलेला फरक, आलेले पॉईंट असे ड्रॉ केले आणि जिथं हा चिकटेल हा झाला इंटरसेप्ट, याचा स्लोप झाला के. समजतंय सगळ्यांना? ओके. याच्यात काय डाऊट आहे कोणाला, अरे डाऊट आहे का कोणाला याच्यामध्ये? ठीक आहे, थांबूया इथंच आपण, उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पटकन लिहून घ्या हे.